आज नाश्त्यामध्ये होतं सुशला. तर जे कोणी मराठवाड्यातले आहेत त्यांना तर ही रेसिपी माहीतच असेल. जसं आपण पोहे तयार करतो तशीच ही रेसिपी आहे, फक्त पोह्यांच्या जागी कुरमुऱ्यांचा वापर होतो. माझ्या घरी तर लहानपणापासून बनत आली आहे, खास करून जेव्हा जेव्हा मी गावी जायचे तेव्हा तेव्हा. तर 2 वाटी इतके कुरमुरे पाण्यामध्ये 1-2 मिनिटासाठी भिजवून घेतलंय आणि त्यातलं सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित प्रेस करून काढून टाकले. एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर राई जिरे टाकले आणि शेंगदाणे टाकले. सगळ्यात महत्त्वाचं कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घेतला. लगेचच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तिथे फ्राय करून घेतल्या. कांदा जरा जास्त वापरला जातो ह्या रेसिपीसाठी, सो कांदा इथे मी व्यवस्थित असा फ्राय करून घेते आणि तेलामध्येच आपल्याला टाकायची हळद, जेणेकरून कलर खूप चांगला येतो. हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भिजवलेले जे कुरमुरे आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करायचे. चवीपुरतं वरून मीठ घालायचे आणि बारीक अशी चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचे. झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटाची चांगली अशी त्याला वाफ द्यायची आणि नंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा वाफाळता एकदम गरमागरम सुशला जो आहे तो रेडी